नमस्कार मंडळींनो, मी आहे कोकणची कानू आणि आज आपण आलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर। सिंधुदुर्ग किल्ला हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक अनमोल ठेवा आहे। किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, ज्याला महाद्वार म्हटले जाते, ते अत्यंत कल्पकतेने बांधलेले आहे बरं का। लांबून पाहिल्यास तटबंदी सलग दिसते, पण जवळ गेल्यावरच प्रवेशद्वार नजरेस पडते। याला गोमुखी बांधणी म्हणतात, ज्यामुळे शत्रूला दरवाजावर थेट हल्ला करणे शक्य व्हायचे नाही। प्रवेशद्वाराच्या समोरच आपल्याला मारुतीरायाचे दर्शन होते आणि प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर आपल्याला तोफ पाहायला मिळते। समोरच गणपती बाप्पाचे चित्र असलेले मंदिर आणि बाजूला विविध माहितीचे फलक आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि जंजिराच्या सिद्धीला शह देण्यासाठी 1665 मध्ये कुरटे नावाच्या बेटावर या किल्ल्याची पायाभरणी केली। किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर उजवीकडे तटबंदीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे छोट्या घुमटीत जतन केलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे ठसे म्हणजे महाराजांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची साक्ष देणारी एक पवित्र जागा मानली जाते, जी पाहून प्रत्येक शिवभक्ताचे मन भरून येते। सुमारे 48 एकर परिसरात पसरलेला हा किल्ला उभारण्यासाठी जवळपास 3 वर्षांचा कालावधी लागला। या किल्ल्याच्या तटबंदीसाठी 3000 मन शिशाचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मारा सोसूनही भिंती मजबूत राहतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय।